नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला सब्जेक्ट आहे हिस्ट्री आणि हिस्ट्रीमध्ये आपण 3 डिव्हिजन्स केलेले आहेत. ह्या आपण स्वतः नव्हे तर इतिहास तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरा आधुनिक भारताचा इतिहास. तर हे इतिहासाचे 3 टप्पे कसे आले, कोणत्या कारणास्तव आले किंवा त्याच्यामागचं एक्झॅक्ट लॉजिक काय आहे, हे फक्त आपल्या भारत देशामध्येच नाही आहे, तर अफगाणिस्तानचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास वेगळा आहे. पाकिस्तानचा काही प्रमाणात वेगळा आहे, तो आपण ॲज इट इज बऱ्यापैकी आपला बंधू देश म्हणूनच आपण सेम मानतो तसा. ऑस्ट्रेलियाचा वेगळा आहे किंवा ब्रिटनचा आहे किंवा अमेरिकेला तर प्राचीन मध्ययुगीन नावाचं काही प्रकारच नाही, डायरेक्टली आधुनिक भारत आहे. तर आपल्या सिलेबससाठी UPSC MPSC गट ब असेल किंवा ज्याला आपण कंबाईन त्यासोबतच गट क असेल, अशा वेगवेगळ्या सिलेबसच्या दृष्टीने आपण इतिहासाचे 3 प्रकार केलेत. बहुतांश ठिकाणी आपल्याला सुरुवातीला फक्त कोणता टप्पा आहे तर आधुनिक भारताचा आहे. मात्र सध्या टर्निंग पॉईंट ठरत असला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, की जर प्रिलिम क्रॅक करायची असेल तर तो महत्त्वाचा आहे. किंबहुना सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठी त्याचं जास्त महत्त्व आहे सध्या, की आपला भारताचा मागचा सेक्युलर थ्रेट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपल्या सिलेबसमध्ये सगळे घटक टाकलेत. ओके, सो लेट अस स्टार्ट की प्राचीन भारत नेमकं कशाला म्हणायचं. ओके, प्राचीन भारत म्हणजे एक्झॅक्टली काय. तर प्राचीन भारत याचं टाईमलाईननुसार जर डिव्हिजन करायची म्हटली तर साधारणतः अश्मयुगापासून ते 647पर्यंतचा कालखंड, असं UPSCच्या पॅटर्नमध्ये एका पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. वेगवेगळ्या इतिहास तज्ज्ञांनी त्याबद्दल वेगळी मतं मांडलेली आहेत. अगदी स्टेट बोर्डमध्ये त्याचं वेगळं मत मांडलं आहे, 11-12ची पुस्तकांनी इतर असतील किंवा YCMमध्ये त्याबद्दल वेगळं मत मांडलं आहे, NCERTमध्ये वेगळं मत आहे, काही अगदी 12व्या शतकापर्यंत सांगतात. मात्र आपल्या सिलेबसच्या दृष्टीने की एककेंद्री राज्यव्यवस्थेचा काळ म्हणजे जर कोणता असेल तर अश्मयुगापासून ते 647पर्यंतचा कालखंड. थोडक्यात मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ ते सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड 647. ओके, सिंपल की प्राचीन भारताचा अभ्यास करायचा म्हणजे काय, की मनुष्य पृथ्वीवरती आला तो काळ ते सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड, असं आपण त्याला म्हणू शकतो. तसा तो कधी आहे, टिल 647, 647 असं आपण त्याला डिफाईन करू शकतो तसा. ओके, सो सम्राट हर्षवर्धन हे जे प्रकरण आहे. आता प्राचीन भारत नेमकं का म्हणायचं. आपण अगदीच रानटी जनावरासारखं राहत होतो. आपल्याला आजच्यासारखे इथिकेट्स नव्हते, शरीरावरती कपडे आपण घालत नसू, भाषा देखील आपल्याला बोलता येत नसे. आणि म्हणून की या काळात वेगवेगळे धर्म, वेगळ्या संस्कृती, वेगळ्या सभ्यता निर्माण झाल्या आणि त्यांनी मानवी जीवनाच्या जगण्याला एक अर्थ मिळवून दिला. जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, की जसं ऋग्वेदामध्ये डेफिनेशन दिली, धारयति इति धर्मः, याच मग बौद्ध धर्मामध्ये त्याला धम्म असं संबोधलं आहे. तर प्राचीन भारतामध्ये घडलं काय, की जरासा अशिक्षित असुसंस्कृत असलेला अश्मयुगातील माणूस होता, तो आता संस्कृतीकरणाकडे वळू लागला तसा. ओके, टुवर्ड दी संस्कृतायझेशन. MN श्रीनिवासन यांनी NCERTमध्ये 8वीच्या NCERTमध्ये ही टर्म डिफाईन केलेली आहे. मग यामध्ये की साधारणतः वेगळे धर्म, वेगळी संस्कृती, वेगळ्या आस्थापना, आज आपण शासकीय कार्यालयांमध्ये गेलो तर थोडक्यात एक डॉक्युमेंटेशन असतं समजा, तर यांच्या स्थिरावण्याचा आणि स्थापनेचा ते स्थिरावण्याचा कालखंड या दरम्यान होत असलेला टप्पा, याला आपण काय म्हणतोय तर प्राचीन भारताचा इतिहास असं शक्यतो म्हणत आहोत. याच्यामध्ये जमिनीच्या मालकीला कमी महत्त्व होतं. आज सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती झाली तर एखादी जमीन खरेदी करणं, त्याच्यावरती घर बांधणं आणि जमिनी आधारित व्यवस्था होती, खास करून मध्ययुगीन आणि आधुनिक काळामध्ये. तर आयुष्यातील सगळ्यात मोठी खरेदी हीच प्राचीन भारतामध्ये नव्हती. मनुष्य गुण्यागोविंदाने जगत होता. त्या काळात हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, एकमेकांचे उणे दुणे काढणं, एकमेकांचा तिरस्कार, राग करणं, गँगवॉर होणं, असं जमिनीवरून काही घडत नव्हतं. ओके, कारण जमीन सर्वांचीच होती. द बेस्ट टू बेस्ट काय होतं की लँड बिलॉंग्स टू दी ऑल, आणि म्हणून की मनुष्य जास्तीत जास्त आनंदी या फेजमध्ये आपण पाहू शकतो तसा. दुसरं की साधारणतः प्रादेशिकतेला कमी महत्त्व होतं. आज तर प्रादेशिकतेला आलं आहे की महाराष्ट्र परिसर किंवा मराठी भाषिकांचा प्रदेश आहे किंवा बेंगॉली भाषिकांचा आहे, आम्ही या परिसरातील, आम्ही त्या परिसरातील. मग महाराष्ट्रामध्ये पुण्यात जर कोणी असेल तर मग कोणी म्हणतं की आम्ही विदर्भाचे, कोणी म्हणतं आम्ही कोल्हापूरचं आहे, कोणी म्हणतं आम्ही शुद्ध पुणेरी, किंवा मग कोणी मुंबईचं असेल तर आम्ही मुंबईकर. तर अशी प्रादेशिकता त्या काळात नव्हती, की थोडक्यात हेवे दावे कमी होते आजच्यासारखे आणि मनुष्य गुण्यागोविंदाने आनंदाने जगत होता. ओके, दुसरं कोणतं, स्त्रियांचं स्थान चांगलं होतं. MPSCने यावरती प्रश्न विचारला आहे, UPSCने यावरती प्रश्न विचारला आहे की आजच्या तुलनेमध्ये त्या काळात स्त्रियांचं स्थान अतिउत्तम होतं. अगदीच समानतेचं नसलं, मात्र आजच्यासारखी बरीचशी बंधनं जाऊशी नव्हती. जसं सतीची प्रथा त्या काळात बऱ्यापैकी ॲबसेंट होती इनिशियल फेजेसमध्ये, की म्हणून पडदा पद्धती जवळपास नव्हतं. कारण काय नव्हतं, अश्मयुगात पडदाच नव्हता, की कापडच निर्माण होत असतं. पडदा पद्धतीचं कारणच काय तसं, ते एक उदाहरण आपण म्हणू शकतो तसं. त्यासोबतच मुक्त जीवन पद्धतीला वाव होता.
ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धती आहे. तशी निसर्गाशी संबंधित जीवन आणि निसर्ग देवतांची मध्यस्थाशिवाय केली जाणारी पूजा अर्चना हाही या टप्प्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असं आपण प्राचीन भारताला इथं नक्कीच डिफाईन करू शकतो तसा. ओके, सो प्राचीन भारत लक्षात आला आहे. वेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्या स्थापनेचा आणि स्थिरावण्याचा कालखंड, गुण्या गोविंदाने जीवन जगण्याचा कालखंड असं आपण या टप्प्याला नक्कीच म्हणू शकतो तसा. लेट अस मूव टुवर्ड्स दी सेकंड पार्ट. ओके, की दुसरा टप्पा जो आहे की तो आपण आता इथे ऑब्झर्व करूयात. दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्ययुगीन कालखंड हा आपला बऱ्यापैकी सर्वांना माहितीच असतो. तो कोणता? तर सम्राट हर्षवर्धनाचा मृत्यू ते आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू यांचा मधील जो कालखंड आहे 647 ते 1707 या कालखंडाच्या टप्प्याला आपण काय म्हणत आहोत तर विशेषतः मिडायव्हल इंडिया असं आपण त्याला म्हणतो आहे. मग अफगाणिस्तानचा वेगळा आहे, ऑस्ट्रेलियाचा वेगळा आहे, सगळ्यांचा वेगळा आहे. आपला आपण स्टडी करणार कारण तो आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे. मग या काळामध्ये हर्षवर्धनाचा मृत्यू ते आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू. भारताच्या राजकारणाचा ॲपेक्स कोण आहे तर औरंगजेबाचं साम्राज्य होतं की त्यापूर्वीही अख्ख्या इतिहासामध्ये ते कोणाचंच नव्हतं आणि नंतरच्याही टप्प्यामध्ये ते कोणाचंच नव्हतं तसं. ओके, आणि म्हणून की साधारणतः औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या परिसरामधील वेगळ्या स्थानिक सरदारांनी डोकं वरती काढलं. मग अयोध्या किंवा अवध प्रांत सेपरेट झाला आहे, बेंगॉल सेपरेट झाला आहे. इकडं नंतरच्या टप्प्यामध्ये पेशवाईच्या पुढील टप्पा या काळात वाढला आणि वेगळ्या परिसरामध्ये अनेक, जसं प्रत्येक गल्लीमध्ये वेगळे दादा असतात त्या पद्धतीने प्रत्येक परिसराचे, प्रत्येक जिल्हा तालुका या परिसरात वेगळे दादा निर्माण झालेत. या नंतर की अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या लोकांनी आपापली सत्ता स्थापन केली आणि स्थापन करून की इथं जमिनीचं महत्त्व अधिकच वाढलं. ओके, आणि म्हणून की मध्ययुगीन जर टाईमलाईननुसार डिफाईन करायचं म्हटलं तर कोणता? हर्षवर्धनाचा मृत्यू 647 ते आलमगीर औरंगजेबाचा मृत्यू. साधारणतः एक वेगळी आपण 1100 वर्षाचा काळ मानू. या कालखंडाचं वैशिष्ट्य असं की जमिनीला प्रचंड मोठी मागणी वाढली कारण प्रत्येकाला असं वाटू लागलं की आपण राजा असावं. प्रत्येकाला असं वाटू लागलं की जसं मुघल नाही मात्र मुघलांचं कमीत कमी एक सरदार असावं किंवा मराठी नाही तर मराठ्यांचा एक सरदार असावं. मग ते त्यांच्यासारखे राजदरबार होऊ लागले, त्यांच्यासारखेच टॅक्स गोळा करू लागलेत, त्यांच्यासारखं सैन्य ठेवू लागले आणि हे टप्प्याटप्प्यामध्ये घडलं आहे. मध्ययुगीन भारतात हे टप्प्याटप्प्यामध्ये घडलं आहे की हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर 600 वर्षे की जोपर्यंत गियासुद्दीन बलबनचं सम्राटापर्यंत की बलबनच्या सत्ता स्थिर होईपर्यंत असा कोणी सम्राटच लाभला नाही की तो स्थिर शासन देईल. हर्षवर्धनानंतर की जवळपास 600 ते 700 वर्षांचा गॅप पडला. तो सुलतानशाहीने भरून काढला, त्यानंतर तो मुघलांनी भरून काढला, नंतर तो मराठा साम्राज्याने भरून काढला समजा. ओके, मग आता या टप्प्यात की जमिनीला प्रचंड मोठी मागणी आलेली आहे. प्रत्येकाला असं वाटू लागलं की जमीन आपली असावी. मग राजाच्या हाताखाली अनेक सरदार असत, सरदारांच्या हाताखाली पुन्हा अनेक छोटे सरदार आणि सगळ्यात की राजा सगळ्यात मोठा आणि मग गावाच्या पातळीवरती एक सगळ्यात मोठा एक सेमी सरदार असे किंवा त्याला आपण आज पाटील किंवा पटेल किंवा रेड्डी किंवा नायकार किंवा नायक असंही म्हणतो समजा. तो गावाचा एक सेमी किंगच असे. मग सगळी जमीन त्याच्या मालकीची होऊ लागली. नंतर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना देखील जमीनदान देऊ लागला आहे आणि त्यातून प्रत्येकाला असं वाटू लागलं की आपल्या मालकीची जमीन असावी. मध्ययुगीन भारतामध्ये आपल्या मालकीची जर जमीन असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन असेल तर आणि तरच त्याला समाजामध्ये महत्त्वाचं स्थान होतं. आणि म्हणूनच नावांमागे पाटील किंवा पटेल किंवा रेड्डी, पतेदार अशी वेगळी नावं जी लावली जातात तर ती साधारणतः याच प्रकरणातून पुढे आली आपण पाहू शकतो तशी. ओके, सो मध्ययुगीन भारताचं वैशिष्ट्य जमिनीला मोठी मागणी. त्यानंतर स्त्रियांचे स्थान खालावले कारण शेती आधारित व्यवस्था आणि खास करून वेगळी युद्ध होऊ लागली. मात्र स्त्रिया युद्धामध्ये सहभागी होण्यावरती मर्यादा होत्या. त्यांचं शरीर तसं नाजूक होतं आणि म्हणून त्या पूर्णपणे आता पुरुषांवरती डिपेंड राहू लागल्या. तशा ती एक मोठी अडचण झाली. जाती व्यवस्था अधिक ताठर बनली आहे. यानंतर वेगळ्या धर्मामध्ये वेगळे धर्म, संस्कृती, सभ्यता यांच्यामध्ये पंथ, संप्रदाय, जाती यांची निर्मिती झाली. स्त्रियांचे स्थान दुय्यम चालेत. हे आपण का पाहतोय की UPSCने यावरती क्वेश्चन विचारलेत, MPSCने देखील ओल्ड सिलेबसमध्ये यावरती क्वेश्चन विचारलेत की सिलेबस आपण एका पद्धतीने डिकोड करण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढील टप्पा की साधारणतः कोणता तर आधुनिक भारताचा कालखंड. ओके, सो आधुनिक भारत. मग आधुनिक भारत कुठून स्टार्ट होईल? आपल्या सिलेबसमध्ये सगळ्यांनाच हा टप्पा दिलेला आहे. आधुनिक भारत ऑब्व्हियसली कुठून स्टार्ट होणार तर 1707 नंतर की जिथे मध्ययुग संपत आहे त्यानंतर आपले बरेचसे मुलं 1857 पासून स्टडी करतात आहे म्हणून ही अडचण इथं निर्माण झाली आहे. ओके, सो मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडिया म्हणजे काय की 1707 नंतरचा कालखंड ते अगदी आजपर्यंतचा काळ. याला आपण आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणत आहोत तसं. ओके, सो हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. याची वैशिष्ट्य काय की आपल्या सिलेबसचं नाव दिलं आहे आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडिया.
सो मॉडर्न मीन्स एक्झॅक्टली व्हॉट, असाही प्रश्न आपला बऱ्याच वेळा पडतो. तर आधुनिक म्हणजे चुकीच्या परंपरा सोडणं आणि एका पद्धतीने नवीन परंपरांचा स्वीकार करणं. तर्क आधारित विचार, रॅशनॅलिटी बेस्ड प्रिन्सिपल्स असे आपण त्यांना इथं म्हणू शकतो तसं. ओके, मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व जे आपणास फ्रेंच राज्यक्रांतीने दिलं आहे, अगदी ज्योतिबा फुलेंवरती त्यांचा प्रचंड प्रभाव पडला आहे, ते म्हणजे कोणते तर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव, जिथं कोणत्याही पद्धतीची बंधनं नाहीत आणि म्हणून मग त्यांना बंधनमुक्ततेचा अभाव, की थोडक्यात बंधनापासून मुक्त व्हायचं आहे तसं, त्याला आपण स्वातंत्र्य असं म्हणतो. पुढील टप्पा समता, की पूर्वी समाजामध्ये वेगवेगळे राजे महाराजे पुजारी वेगळ्या पूजा अर्चना करणाऱ्यांचा वेगळा प्रभाव असायचा. मग एक धार्मिक आणि त्यासोबतच राजकीय गुलामगिरी होती. या गुलामगिरीपासून केली जाणारी मुक्तता की जे आपण म्हणतोय, तर ती मुक्तता म्हणजे कोणती, तर इथं समानता किंवा समता. आर्टिकल 14 आहे, इक्वालिटी बिफोर लॉ. ओके, तर ते कायद्यापुढे सगळे समान असतील, हे खास करून ब्रिटिश कालावधीमध्ये आपण मान्य केलं आहे आणि स्वातंत्र्यानंतर आपण ते स्वीकारलेलंच आहे तसं. पुढचं कोणतं तर बंधुता, की स्वातंत्र्य मिळाले समता मिळाली तर लोक त्याचा गैरवापर करू लागतात. स्वातंत्र्य असं असावं जे इतरांच्या स्वातंत्र्यावरती बंधनं निर्माण करणारं नसेल, की अगदी अलीकडच्या घडणाऱ्या घटना आजच्या कालच्या आठवड्याभराच्या या सर्वांचा आपण अनुभव घेतच आहोत, की साधारणतः स्वातंत्र्याचा आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच व्हायला नको, ही त्यांची मूळ धारणा होती. स्वातंत्र्य. पुढचं समता आणि त्यानंतरचा पुढील टप्पा बंधुता. जे दोन बंधू असतात ते मध्ययुगीन काळात एकमेकांशी खास करून भांडत नसत. भावभावांमध्ये भांडणं होत, सत्ता स्पर्धा असे, मात्र खास करून जनरल कारण गँग वॉरच असत एका पद्धतीची, कायम अस्थिरता होती. तर ब्रिटिश काळात बऱ्यापैकी स्थिरता प्रस्थापित होऊ लागली तशी, आणि त्यातून ते साधारणतः बंधुतेचं महत्त्व जे पूर्वी मागे हायलाईट झालं होतं ते पुन्हा हायलाईट होऊ लागलं आहे. हे आधुनिकतेची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. आधुनिक भारतामध्ये आपलं क्वेश्चन असेच विचारले जातात की त्या काळात आधुनिक काय होतं. जसं प्राचीन भारतामध्ये की आपलं क्वेश्चन विचारून झालं की गार्गी, मैत्री, अपला, घोषा, लोपामुद्रा, विश्वंभरा या ज्या वेगळ्या स्त्रिया आहेत, त्यांनी ऋग्वेद याच्यामध्ये देखील स्वतःचं एक योगदान दिलं आहे. ऋग्वेदामध्ये एक स्वतःचं योगदान दिलं आहे. थोडक्यात ऋग्वेदिक लोक आधुनिक होते त्या काळामध्ये, की बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह होते, प्रोग्रेसिव्ह होते. मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये भारतीय सोसायटी तशी राहिली नाही. आणि म्हणून क्वेश्चन कसे असतात तर त्या काळात आधुनिक काय होतं. ओके, सो मध्ययुगावरती आपल्याला सायन्स मॅन ऑफ मिडावल इंडिया असं म्हटलं जातं. तर मिर्झा राजे जयसिंगाचा नातू सवाई जयसिंग त्यांनी त्या काळात वेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीज उभारल्या, ज्याला आपण जंतर मंतर असं म्हणतो. मग तो त्या काळात आधुनिकच होता. मात्र नंतर काय झालं की लोक विसरले आणि तो अमावस्या पौर्णिमेला तिथे जाऊन निरीक्षण करे, म्हणून लोकांना असं वाटलं लागलं की तो जंतर मंतरच काहीतरी मंत्रतंत्रच करतोय तसं काहीतरी काय. म्हणून क्वेश्चन कसे असतात तर आधुनिकतेच्या बेसवरती असतात असं आपण नक्कीच म्हणू शकतो आहे. ओके, सो साधारणतः की तर्क आधारित विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही राज्यकारभार प्रणाली. आता राज्यकारभार प्रणाली खूप काही बदलली असं आपण म्हणू शकत नाही. पूर्वी समजा एखादा राजा आहे, त्या राजाला जेवढा टॅक्स द्यायचा तेवढे आजही आपण देतो, थोड्याफार फरकाने पुढे मागे होतं. भारताची इतिहासात सरासरी अगदी मौर्यांच्या काळापासून 33 ते 40% कर घेतला जातो. तो आजही घेतला जातो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्यावरचे टॅक्सेस वगैरे सगळे गोळा केले. तर आज आपण 1 लाख रुपये कमवले तर ऑन एन ॲव्हरेज 40,000च्या आसपास पहिल्यापासूनच लोक टॅक्स भरतात. आजच नाही, पहिल्यापासूनच आहे समजा तसं. मग आता झालं काय की पूर्वी डिसिजन टॅक्सेशन जर करायचं असेल तर पूर्वी लोकांचं मत विचारलं जात नव्हतं. राजा त्याच्या मंत्रिमंडळासोबत ठरवून फिक्स करे. आता कोणाला विचारलं जात आहे तर जनतेचे प्रतिनिधी. ओके, मग ज्याला आपण मनी बिल असं म्हणतो, फिनान्स बिल असं म्हणतो. तर आपण पाठवलेली लोक की कर लावण्याचा अधिकार कोणाला असेल तर निवडून दिलेल्या प्रतिनिधींना ते आपल्याला जबाबदार असतील. आणि थोडक्यात कोणतं तर हेच तर लोकशाहीचं सगळ्यात मोठं तत्त्व आहे. आपण स्वातंत्र्य मिळवून की साधारणतः काय मिळवलं तर सगळ्यात मोठं म्हणजे लोकशाही टिकली आणि रुजली. ही एक सगळ्यात महत्त्वाची घटना होती आणि त्याच टप्प्यामधून ह्या वेगळ्या फेजेस पुढे आल्यात असं आपण नक्कीच म्हणतो. की पूर्वी जनतेला विचारलं जात नव्हतं, आता जनतेला विचारलं जात आहे. बाकी बऱ्यापैकी सगळी व्यवस्था जशीच तशी पुढे आली. पण आपण सेक्युलर स्टेट निर्माण केलं आहे की जिथं कोणत्याही जाती, धर्म, पंथ, संप्रदाय यांना कोणत्याही प्रमुतीने प्रमोटही केलं जाणार नाही आणि डिमोटही केलं जाणार नाही. स्वातंत्र्यापूर्वीचा कॉन्सेप्ट होता जो आधुनिकतेचा नव्हता, तो होता सर्व धर्म समभाव, सगळ्या धर्मांना समान महत्त्व देणं. मात्र आपण किती प्रोग्रेसिव्ह म्हणता येणार नाही त्याला. आपण स्वातंत्र्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी काय स्वीकारलं आहे, आपण इतरांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून तत्त्व स्वीकारलं, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. डू नॉट प्रमोट एनी रिलिजन अँड डू नॉट डिमोट एनी रिलिजन. की थोडक्यात धर्म नावाचा कन्सेप्टच आपण बाहेर ठेवला आहे तसा, जो बऱ्यापैकी एक डॉमिनंट फॅक्टर होता. आपण स्वातंत्र्यानंतर बऱ्यापैकी आपण त्यापासून मुक्त झालो आहोत तसा. ओके, सो साधारणतः सर्वांना समान वागणूक, संधी आणि दर्जाची समानता. आर्टिकल 14 आहे इक्वॅलिटी. ओके, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे.
15 आणि 16 याच्यामध्ये काय येतं, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज. खास करून 16मध्ये आपण नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेली संधीची समानता याच्यावरती जास्त हायलाईट करतो. ते तत्व आधुनिकतेमध्ये येत आहे. आता आधुनिक भारतामध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात, हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, मग तो कोणता, की समजा त्या काळात स्त्रियांनी काय काम केलं आहे हे प्राचीन मध्ययुगीन भारतामध्ये विचारलं जातं. जसं मागच्या प्रलेमध्ये आपल्याला मुघल काळातील वेगळ्या स्त्रिया यांच्याबद्दल क्वेश्चन विचारून झाले आहेत, समजा तसं आहे. ओके, मुघल कालखंडात वेगळ्या कोणत्या स्त्रिया होत्या आणि त्यांनी कोणतं कामकाज केलं, की थोडक्यात व्हॉट वॉज मॉडर्न इन दॅट टाईम पिरियड. ओके, पुढील टप्पा आहे तो साधारणतः त्या काळात लिहिले गेले आधुनिक स्वरूपाचे काही ग्रंथ असतील, समजा जसं चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे तसे, किंवा नवाब सिकंदर लोदी. ओके, मग सिकंदर लोदींचं कोणतं, तर तिब्बत किंवा तबाकती सिकंदरी हा त्या काळातील साधारणतः प्राचीन मध्ययुगीन भारत आणि अगदी अरबस्तान यांच्या सगळ्या वेगवेगळ्या ग्रंथांचा एकत्रितरित्या अभ्यास करून त्याने आयुर्वेद आणि युनानी पद्धती, ज्याला आपण आयुष डिपार्टमेंट होतं, सिद्ध युनानी या प्रक्रिया, त्या पद्धतीमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. तसं सम्राट अकबराच्या काळातही ऐन अकबरीमध्ये आधुनिकतेचे पुरावे आपल्याला आढळतात. किंवा म्हणून मुघलांच्या काळात नौकानयन होतं, मराठ्यांच्या काळात नौकानयन होतं. समजा शिवाजीराजांनी स्वतःची नेव्ही निर्माण केले ते. सो क्वेश्चन कसे विचारले जातात, आजच्या तत्वावरचं त्या काळात कोणती मेथॉडॉलॉजी त्या काळात निर्माण झाली होती का, किंवा आजची जी गव्हर्नमेंट प्रिन्सिपल्स आहेत, समजा स्त्रियांचं सक्षमीकरण, मग मुघलांच्या काळात काही प्रयत्न झालेत का, सुलतानशाहीच्या काळात काही झाले का, विजयनगर बहामनींच्या काळात काही झालेत का, आजची एज्युकेशन सिस्टम त्या काळात मुघलांच्या काळात युनिव्हर्सिटीज निर्माण झालेत का, किंवा पूर्वी गुप्त कालखंडामध्ये नालंदा मोठ्या प्रमाणात उदयास आलं, किंवा अगदी बुद्धांच्या काळामध्ये प्रामुख्याने कोणतं होतं, तर तक्षशिला हे एक डॉमिनंट युनिव्हर्सिटी होती. सो क्वेश्चन कसे, तर आजचा काळ आपल्याला त्या काळात जोडायचा आहे. हे आधुनिकतेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तसं. ओके, थँक्यू.